नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, भारतातील कार्यकारी सत्ता टिंब यांच्याकडे असते। पर्याय पहा, 1 राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 प्रधानमंत्री, 4 सभापती। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती। पुढचा प्रश्न पहा, 2 राष्ट्रपतींचा कार्यकाल टिंब वर्षाचा असतो। पर्याय पहा, 1 3, 2 4, 3 5, 4 6। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5। पुढचा प्रश्न पहा, 3 राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय टिंब वर्षे पूर्ण असावे लागते। हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 18, 2 25, 3 30, 4 35। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 35। पुढचा प्रश्न पहा, 4 टिंब हे भारतीय संघराज्याचे संविधानात्मक प्रमुख आहेत। पर्याय पहा, 1 उपराष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 सभापती, 4 राष्ट्रपती। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती। पुढचा प्रश्न पहा, 5 राष्ट्रपतींची निवड टिंब मंडळाकडून होते। पर्याय पहा, 1 मंत्रिमंडळ, 2 निर्वाचन मंडळ, 3 कायदे मंडळ, 4 न्याय मंडळ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निर्वाचन मंडळ। पुढचा प्रश्न पहा, 6 संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी टिंब यांच्यावर असते। पर्याय पहा, 1 लोकसभा अध्यक्षांवर, 2 राष्ट्रपतींवर, 3 उपराष्ट्रपतींवर, 4 पंतप्रधानांवर। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपतींवर। पुढचा प्रश्न पहा, 7 भारताच्या संरक्षण दलाचे टिंब हे सर्वोच्च प्रमुख असतात। पर्याय पहा, 1 प्रधानमंत्री, 2 उपराष्ट्रपती, 3 संरक्षण मंत्री, 4 राष्ट्रपती। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती। पुढचा प्रश्न पहा, 8 टिंब यांची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते। पर्याय पहा, 1 राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 लोकसभा अध्यक्ष, 4 प्रधानमंत्री। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती। पुढचा प्रश्न पहा, 9
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? पर्याय पहा. 1 उपराष्ट्रपती, 2 लोकसभा अध्यक्ष, 3 पंतप्रधान, 4 राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पहा. 10 संघ शासनाच्या कार्यकारी मंडळात समावेश नसलेला घटक कोणता? पर्याय पहा. 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल, 4 मंत्रिमंडळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपाल. पुढचा प्रश्न पहा. 11 मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंब करतात. पर्याय पहा. 1 राज्यपाल, 2 प्रधानमंत्री, 3 राष्ट्रपती, 4 उपराष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्री. पुढचा प्रश्न पहा. 12 पुढीलपैकी कोणता प्रकार आणीबाणीचा नाही? पर्याय पहा. 1 राष्ट्रपती राजवट, 2 आर्थिक आणीबाणी, 3 राष्ट्रीय आणीबाणी, 4 घटनात्मक आणीबाणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घटनात्मक आणीबाणी. पुढचा प्रश्न पहा. 13 राज्यपालांची नियुक्ती टिंब कडून होते. पर्याय पहा. 1 उपराष्ट्रपती, 2 सरन्यायाधीश, 3 पंतप्रधान, 4 राष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पहा. 14 मंत्रिमंडळाचे खाते वाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे कोणाची आहेत? पर्याय पहा. 1 राष्ट्रपती, 2 प्रधानमंत्री, 3 लोकसभा अध्यक्ष, 4 उपराष्ट्रपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्री. पुढचा प्रश्न पहा. 15 टिंब यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया केली जाते. पर्याय पहा. 1 उपराष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 लोकसभा अध्यक्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पहा. 16 मंत्रिमंडळात समावेश झालेली व्यक्ती संसदेचा सदस्य नसेल तर त्या व्यक्तीस टिंब महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. पर्याय पहा. 1 3, 2 6, 3 9, 4 12. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. पुढचा प्रश्न पहा. 17 अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा टिंब या नावाने ओळखतात. पर्याय पहा. 1 शून्य प्रहर, 2 मध्याह्न प्रहर, 3 प्रश्नोत्तर प्रहर, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शून्य प्रहर. पुढचा प्रश्न पहा. 18 संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे देण्याची जबाबदारी कोणाची असते? पर्याय पहा. 1 सभापती, 2 संबंधित खात्याचे मंत्री, 3 राष्ट्रपती, 4 प्रधानमंत्री. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संबंधित खात्याचे मंत्री. पुढचा प्रश्न पहा. 19 मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा टिंबटिंब हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. पर्याय पहा. 1 महाभियोग प्रक्रिया, 2 अविश्वासाचा ठराव, 3 आणीबाणी जाहीर करणे, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अविश्वासाचा ठराव. पुढचा प्रश्न पहा. 20 राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांचा समावेश ज्या मंडळात असतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय पहा. 1 केंद्रीय कायदे मंडळ, 2 केंद्रीय कार्यकारी मंडळ, 3 केंद्रीय न्याय मंडळ, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केंद्रीय कार्यकारी मंडळ. तर विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण नागरिकशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.